वंदे गुरुणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जान्मलिकायमाने संसारकालानमोक्षान्तये पुण्डरीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ गुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंद आनंद बहळ नित्य निरस्त अखिल मळ मूलभूत। मागच्या वेळेला या 18व्या अध्यायातल्या ज्या गुरुनमनाच्या ओव्या आहेत त्या ओव्यांपैकी या 5व्या ओवीपर्यंत आपलं निरूपण आलेलं होतं। देव सद्गुरुदेव हे निष्कळ कलातीत असे आहे। कलारहित निरवयव संपूर्ण असं त्यांचं स्वरूप आहे। कलातीत संपूर्ण असं स्वरूप हे देहाच्या मनाच्या बुद्धीच्या अनेक कला असताना शुद्ध स्वरूपाच्या अंगानी कसं परिपूर्ण असतं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं। मला असा मोह होतो की पुन्हा याच्यावर काहीतरी बोलावं। स्फुरद मंद आनंद बहळ मंद आनंद उग्र नव्हे तर मंद आल्हाददायक असा आनंद। आक्रमक नव्हे तर अनाक्रमक असा आनंद। आणि हा आनंद देखील बहळ म्हणजे भरपूर पुष्कळ। तो आनंद उग्र नसेल। उग्र किंवा आक्रमक असा आनंद असेल कसा? उग्र किंवा आक्रमक असा आनंद म्हणजे मनाला झालेला आनंद, इंद्रियांच्या करवी व्यक्त होणारा आनंद हा उग्र असेल, हा आक्रमक असेल। कारण इंद्रियांना त्याच्या खेरीज दुसरं काही करता येत नाही।
मध्यंतरी मी कुठल्या एका रस्त्याने चाललेलो होतो, तर एक लॉन्ड्रीवाला सगळ्यांना थांबून पेढे देत होता रस्त्याने. अगदी स्कूटर जरी असेल तरी थांबून पेढा देत होता, रिक्षा असेल तरी थांबून पेढा देत होता. का तर त्यांनी व्यवसाय करता म्हणून एक सुमो गाडी घेतलेली होती, बस, बाकी दुसरं काही कारण नव्हतं. पण मोठ्या अभिमानाने सर्वांना थांबवत होता आणि एक मोठाच्या मोठा पेढ्याचा बॉक्स त्याच्याकडे होता आणि प्रत्येकाला पेढा देत होता. हा जो आनंद आहे, हा आनंद आणि आनंद ज्या पद्धतीने व्यक्त होतो आहे, ती पद्धत ही काहीशी उग्र आहे, काहीशी आक्रमक आहे. इंद्रियांच्या मनाच्या करवी व्यक्त होणारा जो आनंद आहे, तर त्या आनंदामध्ये अशा प्रकारची काही एक आक्रमकता असायचीच. ज्या आनंदाचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत, तो आनंद मंद आनंद आहे असं ते म्हणतात. अगदी सौम्य, अगदी मंद, पण सौम्य आणि मंद असा आनंद बहळ, पुष्कळ असा आहे. त्या आनंदामध्ये तृप्ती आहे, आपली आपलीच तृप्ती आहे. त्या आनंदाचा तुम्ही प्रत्यय घेऊ शकता. प्रत्यय घेण्यासाठी तो आनंद तुम्हाला खुला आहे. जसं एक गुलाबाचं फूल असावं, ते गुलाबाचं फूल, त्याचं सौंदर्य आणि त्याचा सुवास, या दोन्ही गोष्टींचं तुमच्यावर कुठलं आक्रमण होणार नाहीये. तुम्हाला हवं असेल त्याच्या जर जवळ गेला तर त्याचा सुवास, सुगंध सहज तुम्हाला येईल. तशा प्रकारे स्वरूपाने भरलेला हा आनंद सहज, मंद आणि भरपूर असा आहे. मंद आहे याचं कारण अंतर्मुख आनंद आहे, आत वळलेला असा आनंद आहे. त्याचं आत खूप प्रगटीकरण आहे आणि बाहेर थोडंसं प्रगटीकरण आहे, म्हणून तो मंद आहे. जर तुम्ही त्याच्या जवळ गेलात त्या व्यक्तीच्या, तर सहजच शांतीच्या रूपाने, तृप्तीच्या रूपाने, समाधानाच्या रूपाने, वखवख नसलेल्या अशा जीवनाच्या रूपाने तुम्हाला त्या आनंदाचा प्रत्यय येईल. बहुत करून आत वळलेला असा तो आनंद आहे, बाहेर थोडाच प्रगट होतो, पण इतका ठासून भरलेला आहे आत की बाहेर सतत सातत्याने प्रगट होत राहतो. त्यामुळे तो न संपणार आहे, पुष्कळ आहे असं ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. जय जय देव निष्कळ, स्फुरद मंद आनंद बहळ. जर अत्तराचा सुवास मंद असेल तर आपण जितका काळ ते अत्तर लावलेल्या व्यक्तीच्या सहवासात असू, तितका काळ सुखद अशा सुवासाचा प्रत्यय येत असतो. आणि जर उग्र असेल तर आपलं डोकं उठेल, जरी सुवास असला तरी. कधी मोकळी, शुद्ध, छान, गंधरहित अशी हवा आपल्याला येईल असं आपल्याला वाटत राहतं. तुम्ही प्रवास करा आणि प्रवास करताना शेजारी कोणीतरी असा उग्र अत्तर लावलेला मनुष्य बसलेला असू दे, तुम्हाला असं वाटेल की केव्हा आपण दुसरीकडे जातो. तसं इथं होणार नाही. तुम्ही संतांच्या सहवासात जा, तुम्ही सद्गुरूंच्या सहवासात जा, सतत आनंदाच्या मंद लहरी तुमच्यापाशी येत राहतील. त्या तुम्हाला सातत्याने सुख देणाऱ्या अशा असतील. आणि ते सुख, तो आनंद, ते समाधान, त्या लहरी कधीही नको असं तुम्हाला होणार नाही. त्या बहळ असतील, पुष्कळ असतील,
तरी देखील त्या पुष्कळतेमध्ये एक मंदता असेल. ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये असणारी त्यांची दृष्टी आनंदाकडे पाहण्याची देखील कशी आहे ते आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारच्या बहळ आनंदाचा, पुष्कळ आनंदाचा त्यांना आपल्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये प्रत्यय होता. कारण त्यांचे वडील बंधूच त्यांचे सद्गुरू होते. त्यांचा सहवास देखील असा बहळ त्यांना होता, पुष्कळ होता, रात्रंदिवस होता, सदैव होता. जय जय देव निष्कळ स्फुरद मंद आनंद बहळ नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत. खरं म्हणजे हे चरण आपलं चाललेलं होतं. नित्य म्हणजे सदा सर्व काळ, निरस्त म्हणजे संपूर्ण नाश करणे. नित्य निरस्त अखिल मळ, सर्व प्रकारचा मळ. सर्व प्रकारच्या मळाचं म्हणजे पापाचं, सर्व प्रकारच्या मळाचं म्हणजे विकारांचं संपूर्णपणे निर्दान, निरस्त करणं, नित्य निरस्त. काँग्रेस गवतासारखं नाही. या पावसाळ्यात काढलं, पुढच्या पावसाळ्यात हजर, आणि पुढच्या पावसाळ्यात हजर झालं तर पुन्हा काढलं जाईल. असं सतत काढण्याची प्रक्रिया चालू आहे. जशी पापाची प्रक्रिया सहज चालू असेल, जर इंद्रिय असतील तर पाप घडेल, जर मन असेल तर पाप घडेल, जर बुद्धी असेल तर पाप घडेल, आणि इंद्रिय मन आणि बुद्धीच्या मदतीने जीवन चालू राहणार. इंद्रियाच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या नळ्या स्वभावतःच मलिन आहेत, स्वभावतःच द्वैत निर्माण करणारे आहेत, स्वभावतःच दुसऱ्यापासून आनंद घ्यावा, दुसऱ्याचा भोग घ्यावा अशा भावनेच्या आहेत. जीभ असेल तर आपल्या ठिकाणी जरी परिपूर्ण असली तरी देखील कोणत्या तरी पदार्थापासून तिला आपलं परिपूर्णत्व, आपला आनंद समजतो. जर जिभेवर कधीही गुलाबजाम ठेवलाच गेला नाही, सकाळच्या सकाळच्या अशा वेळेला जिभेचे विषय तुटण्यासंबंधी जरी नुसतं कानावर आलं तुमच्या, तरी तुम्हाला असं वाटेल की काय अभद्र आहे. असं कसं काय की जिभेवर कधीही गुलाबजाम ठेवला जाणार नाही. तरीही जीभ परिपूर्ण आहे, पण जिभेला आपल्या परिपूर्णत्वाचं सुख मात्र मिळणार नाही. ते सुख दुसऱ्याच्या संगतीने जिभेला मिळतं. विषयांची गंमत अशी आहे की विषय हा आपलाच आनंद देतो, इंद्रियांचाच आनंद देतो. दुसरा कोणता आनंद, बाहेरून आनंद विषय देत नाही. कोणत्याही इंद्रियांचा आनंद हा त्या स्वतःच्या इंद्रियाचा आनंदच असतो, पण तो सेवनासाठी दुसऱ्याची गरज असते. काही एक दृश्याची गरज असते तर डोळ्याकरवी आनंद तुम्हाला मिळेल. एरवी डोळा आनंद द्यायला जरी सक्षम असला तरी डोळा आनंद देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. पण बाहेर जर दृश्य असेल, द्वैत असेल, तर त्या द्वैतामुळं दृश्याचा आनंद डोळ्याला मिळेल. जीभ आनंद घ्यायला जरी आपल्या ठिकाणी परिपूर्ण असली तरी देखील कोणता एक पदार्थ त्याच्यावर आला तर मग जिभेचा आनंद आपल्याला कळतो त्या पदार्थाच्या योगाने. कानावर जेव्हा शब्द येईल, सूर येतील, तेव्हा त्या सुरांच्या योगाने कानांना आपलाच आनंद मिळतो. म्हणून
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गोडी न होती पक्वान्ने तरी का फावती रसने. जर गोडी पक्वान्नांच्या रूपाने मिळाली नसती तर मग जिभेची मातब्बरी काय होती. तिची घेण्याची जरी क्षमता असेल तरी दुसऱ्याची गरज आहे. इंद्रियांचा सर्व प्रकारचा विषयाचा आनंद हा दुसऱ्याच्या योगाने पण स्वतःच्याच इंद्रियांचा आनंद मिळत असतो. अशा रीतीने द्वैताकडून मिळालेला आनंद आणि स्वरूपाचा आनंद याच्यामध्ये फरक आहे. स्वरूपाचा जो आनंद आहे तो स्वरूपाचा आनंद द्वैताच्या निरसनानंतर मिळतो. इंद्रिय भाव विसरले की आनंद एक मिळतो. मन विसरलं की एक आनंद मिळतो. बुद्धी विसरली, जाणीव रहित अशी झाली की एक आनंद मिळतो. तो आनंद स्वरूपाचा आनंद असतो. निर्विषय आनंद असं त्याला म्हटलं जातं. आणि एक आनंद विषयापासून मिळणारा असा आनंद असतो. हा जो विषयापासून मिळणारा आनंद आहे, दुसऱ्याच्या अपेक्षेने मिळणारा आनंद, तो आनंद विकारजन्य असा आनंद आहे. त्या आनंदाला एक प्रकारची मलिनता आहे. मलिनता असण्याचं कारण असं की तो स्वयंपूर्ण आनंद मुळातच नाही. तो दुसऱ्यावर आधारित, दुसऱ्यावर अवलंबून असा आनंद आहे. आणि जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असणारा आनंद असेल तेव्हा तो आनंद मिळवण्यासाठी नाना खटपटी लटपटी आल्या, अनेक युक्त्या प्रयुक्त्या आल्या. स्वार्थ आला. म्हणजे पदार्थ एकच असेल, मर्यादित असेल आणि जर दोघं उपभोक्ता म्हणून असतील तर एकालाच त्याचा उपभोग घ्यावा अशी इच्छा होईल आणि त्या पोटी दुसऱ्याला तो कसा मिळणार नाही ही देखील खटपट आली. त्यालाच पापाचरण म्हणतात ना. अशा प्रकारे इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या मार्फत, यांच्या नळ्यांमधून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद मुळातच दोषी आहे, दूषित असा आहे. तो स्वयं जो आनंद रूप आहे त्याला आपलं स्वरूप विसरल्याखेरीज आपल्या स्वरूपाच्या आनंदाला बाजूला ठेवून मग अशा प्रकारचा आनंद घ्यावा अशा प्रकारची इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होईल. जर स्वरूपाचा पत्ता असेल, स्वरूपाची जाणीव असेल, स्वरूपाच्या विषयी काही माहिती असेल, जर स्वरूपाचं अनुसंधान असेल तर हा आनंद देखील स्वरूपाचाच आनंद आहे असं वाटत राहील. तेव्हा या आनंदाची तितकी मातब्बरी राहणार नाही. मिळाला तरी वाहवा, नाही मिळाला तरी वाहवा असं त्या पुरुषाचं राहील. त्यामुळं या माध्यमातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद पापाचरणाला, स्वार्थिक वृत्तीला पाचारण करतो. व्यासांनी परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम अशीच पाप आणि पुण्य याची व्याख्या केलेली आहे. तुकाराम महाराजांनी शब्दशः अनुवाद करताना पुण्य पर उपकार, पाप तेची परपीडा असं म्हटलेलं आहे. का बरं परपीडा म्हणजे पाप आणि परपीडा करण्याची वृत्ती का बरं व्हावी? अशाच करता व्हावी, अशाच करता व्हावी की माझा संग्रह त्याच्या आड आता दुसरा येतो, माझा स्वार्थ त्याच्या आड आता दुसरा येतो, माझ्या इंद्रियांचा स्वार्थ त्याच्या आड दुसरा येतो. तेव्हा त्या दुसऱ्याला पीडा दिली, त्याला जर घालून टाकला तरच माझा संग्रह, माझा स्वार्थ अबाधित राहील. म्हणून ते पापाचरणामध्ये मोडतं. देहबुद्धी ही मूलतः अशा पापाचरणाला कारण राहते.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नित्य निरस्त अखिल मळ, अखिल मळ, सर्व प्रकारचं मळ, सर्व प्रकारचं पाप हे ज्या देहबुद्धीतून, ज्या अहंकारातून आलेलं असतं, ती देहबुद्धी आणि तो अहंकार मूलभूत निशेष मुळातून निरस्त करणारे आणि नित्य निरस्त करणारे. आज निरस्त केलं तरी इंद्रिय मन बुद्धी आहेत तेव्हा उद्या उपस्थित होतील तर उद्याही निरस्त करणारे असे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूंचा जय जयकार असो. जय जय देव निष्कळ, स्फुरद मंद आनंद बहळ, नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत. ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे त्यांना म्हणायचं आहे ते जर 5-5 ओव्या लिहून म्हटलं असतं तर मला एवढं बोलायलाच लागलं नसतं. हे अक्षरशः सूत्रबद्ध उपनिषदांसारखं असं वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांनी या गुरुस्तवनाच्या निमित्ताने निर्माण केलेलं आहे. नुसते शब्द वाचून काही कळणार नाही. शब्द वाचून हे संस्कृत आहे का मराठी आहे का कोणत्या भाषेत आहे हे देखील गडबड होऊन जाईल. असं याच्यातला एखादा शब्द ऐकलेला असतो, एखादा शब्द ऐकलेला नसतो. जसं इंग्रजी शिकताना आपण म्हणतो की हा शब्द मला अजून गेलेला नाही, तसं मराठी भाषिक असून देखील याच्यातले कित्येक शब्द आपल्याला अजून गेलेले नसतात. बघा ना, केली प्रिय हा शब्द आपल्याला कधीच गेला नव्हता याच्यात. जय जय देव स्वप्रभ, पुढची ओवी. एकदा मी तुम्हाला या कुठपर्यंत अवघड ओव्या आहेत त्या वाचून तरी दाखवतो. बघा, जय जय देव स्वप्रभ, जगदंबुद गर्भ नभ, भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. तुम्ही काय काय ऐकणार आहात. जय जय देव विशुद्ध, विदुदयोद्यान द्विरद, शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देवैक रूप, अतिकृत कंदर्प सर्प दर्प, भक्त भाव भुवन दीप तापावह तापापह. काय मी आता वह म्हटलो आणि सुधारून पह म्हटलो नसतो तरी तुम्हाला अक्षरे काढून वाची का घाली पदरींची, तो एक मूर्ख असं समर्थ म्हणलं. त्यामुळे मी सुधारून वाचला त्याच्यात. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय, निज जनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरो, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणाविनी. स्वामीजी म्हणायचे हे हाणाहाणी काय. इथपर्यंत या अवघड ओव्या आहेत. अजून 5. मग पुढे त्यांचे साधे शब्द सुरू होतात. हे काय एकैक ऐसैसे, नाना परिभाषा वशे, स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. म्हणजे साध्या शब्दात देखील त्यांना बोलता येतं. जिही विशेषणी विशेषिजे, ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वान नाही. सगळं गमतीशीर आहे. जय जय देव स्वप्रभ. सद्गुरु देव हे स्वप्रभ असे आहे, म्हणजे स्वतःच्याच प्रभेनी युक्त असे आहे. आपल्या स्वतःच्या प्रभेनी प्रभायमान झालेले असे जे सद्गुरु आहेत त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो, त्यांचा जय जयकार असो. जय जय देव स्वप्रभ. एक आपल्या स्वतःची प्रभा असते.
आपल्या स्वतःची एक जी प्रभा असते ते आता शास्त्राला देखील मान्य आहे. मला नुकतंच असं समजलं की माझ्यापेक्षा सुचित्रा जास्त चांगलं सांगेल की MIT कॉलेजमध्ये आपल्या स्वतःच्या भोवताची जी प्रभा आहे तर त्या प्रभेचा फोटो काढणारा एक मशीन आलेला आहे परदेशातून, आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी जाऊन फोटो काढून घ्यावा. 500 रुपयाला का 1000 रुपयाला तो फोटो आहे. म्हणजे आपल्या भोवती प्रभा आहे ती कशी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, ते शास्त्र असं सांगतं त्या संबंधीचं की तुम्ही जर निर्वासन असाल तर तुमच्या अवतीभोवतीचा जो एरा आहे, जी प्रभा आहे, त्याचा एक विशिष्ट प्रकारचा रंग त्याच्यात येतो, आणि जितके तुम्ही कामना मिश्रित असाल तितकी ती प्रभा वेगळी होत जाते. हे तर निश्चित मान्य आहे की आपल्याला एक प्रभा आहे आणि त्या प्रभेचा परिणाम देखील बाहेर होत असतो. ती जी प्रभा आहे ती प्रभा तुमचं मन ज्या रीतीने कार्यरत राहतं, तुमची बुद्धी ज्या रीतीने कार्यरत राहते, तुमची वासना ज्या रीतीने कार्यरत राहते, त्या प्रकारे ती प्रभा काम करत असते. प्रथम जेव्हा लाय डिटेक्टर म्हणून मशीन काढलं गेलं, त्या मशीनचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्यांनी याच तत्वाचा उपयोग करून घेतलेला आहे. एखादी गोष्ट ठामपणाने नाही असं म्हणताना जर तो खोटं बोलत असेल तर तितक्याच ठाम शब्दामध्ये बाहेर वर करणी नाही हे शब्द बाहेर पडतात, तितक्याच ठामपणाने. पण त्याच्या अवतीभोवतीच्या वेव्ज मात्र बदलतात ते नाही म्हणत असताना, कारण त्याला आत हृदयातून माहित असतं की तो नाही म्हणतो आहे हो असताना ते खोटं बोलतो आहे. असं जेव्हा तो खोटं बोलतो नाही असं म्हणून, तेव्हा माहीत असलेल्या गोष्टी दडपल्या जातात, तेव्हा ती प्रभा विपरीत काम करते आणि बाहेर जो आलेख येतो तो आलेख बिघडतो. सत्य बोलत असताना जो एक नियमित आलेख असतो तो नियमित आलेख बदलला जातो. मी आशा करता सांगतोय की ज्ञानेश्वर महाराजांनी जे स्वप्रभ असं म्हटलेलं आहे तर ते असं आपण जुन्या देवदेवता त्यांच्या मागं काहीतरी असं पांढरं पांढरं काढायचं आणि कोणीतरी एखाद्या नास्तिकांनी किंवा निरीश्वरवादानी असं म्हणायचं किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी येऊन असं म्हणायचं की ही सगळी बंडलबाजी आहे. तसं आता उरलेलं नाहीये. शास्त्रांनी हे सिद्ध केलेलं आहे की प्रभा नावाची गोष्ट असते, हे शास्त्रांनी सिद्ध केलेलं आहे. ती तुमच्या डोळ्यात दिसत नसेल पण एका सूक्ष्म तऱ्हेने ती दिसते. त्याचे फोटो काढता येतात, त्याच्यावरून खरं खोटं जाणलं जातं. एवढंच नव्हे तर ही प्रभा जी आहे, ही प्रभा जशी मशीनला समजते तशी वनस्पतींना समजते, हेही आता समजलेलं आहे शास्त्रज्ञांना. म्हणजे लाय डिटेक्टर मशीन जे काम करतं तर ते वनस्पती देखील काम करते असं समजलेलं आहे. फक्त ते जे तंत्रज्ञान असेल ते खूप उच्च दर्जाचं तंत्रज्ञान असेल, त्यामुळं आपल्या इथं ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींना आणि उघड्या डोळ्यांनी आपण ते शोधू शकत नाही. ज्यांनी मूळ हा प्रयोग केला, मी तुम्हाला याच्याबरोबर मागच्या प्रवचनापासून आधुनिक सायन्स बद्दल, शास्त्राबद्दल का सांगतोय, आशा करता सांगतोय की आत्ताचं मन, आत्ताची बुद्धी जी आपल्याला आहे ती कितीही म्हटलं तरी शास्त्राधिष्ठित अशी आहे. शिक्षणाच्या एका प्रभावामुळे ती शास्त्राधिष्ठित अशी झालेली आहे.
एरवी स्वप्रभ असं म्हटल्यानंतर 100 वर्षापूर्वी नुसता विश्वास ठेवला असता आणि तरीही काम झालं असतं. कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्ही नुसता विश्वासच ठेवणार आहात. पण समजून घेण्याची रीत आता बदललेली आहे, शास्त्राधिष्ठित झालेली आहे. म्हणून आधुनिक विज्ञानाचे दाखले केवळ मी देतो आहे. जेव्हा वनस्पती अशा प्रकारे रिस्पॉन्ड होतात खऱ्या खोट्याला, याचा शोध प्रथमतः लागला तेव्हा तो जो शास्त्रज्ञ होता त्यांनी आपल्या एका मित्राला तशा प्रकारे कशी सिद्धता होते तर ते आजमवण्यासाठी म्हणून बोलावलं. तर तो शास्त्रज्ञच होता, तो मित्र. तो जेव्हा तिथं आला तेव्हा ती वनस्पती तशा प्रकारे प्रतिसादच देईना. अनेक वेळेला प्रयत्न केल्यानंतर एकदा खूप क्षीण असा प्रतिसाद आला. त्या ज्या लहरी आहेत त्या लहरी वनस्पतीतून निर्माण होत होत्या. म्हणजे एखादी व्यक्ती खरं बोलते आहे अथवा खोटं बोलते आहे हे त्या व्यक्तीच्या अंतःकरणातून जसं समजतं तसं त्या व्यक्तीच्या अंतःकरणातले भाव त्या वनस्पतीला समजून वनस्पती त्या लहरी देत होत्या. म्हणजे खरं अथवा खोटं अशा प्रकारे, बरोबर अथवा चूक अशा प्रकारे. आणि या लहरी देण्याचं संपूर्ण कामच बंद पडलं जेव्हा ती व्यक्ती, त्या शास्त्रज्ञाचा मित्र, शास्त्रज्ञच तो तिथं आला. तेव्हा ती वनस्पती प्रतिसादच देत नव्हती. आणि एकदा प्रतिसाद आला तो खूप क्षीण आला. तो क्षीण प्रतिसाद पाहून देखील तो शास्त्रज्ञ म्हणाला की तू म्हणतोस तर असेल कदाचित, हा प्रयोग तर अयशस्वी झालेला आहे, पण तू म्हणतोस तर कदाचित तसं असेल. तेव्हा त्याला राहून राहून असं वाटत होतं की आपण अनेकांच्या समक्ष हा प्रयोग केला तेव्हा यशस्वी झाला आणि या व्यक्तीच्या समोर हा प्रयोग अयशस्वी का होतो आहे. रेल्वे स्टेशनवर आपल्या मित्राला सोडायला जात असताना त्यांनी सहज असं विचारलं की तू वनस्पतींच्या संदर्भात जे प्रयोग करतोस तर त्याच्यामध्ये वनस्पती मारणं अथवा काही करणं असं तू काही करतोस का. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की काही प्रयोग करत असताना एखादी वनस्पती संपूर्ण जाळून त्याची जी राख आहे त्या राखेपासून देखील काही संशोधन मला करायला लागतं. तर म्हणून एका उत्सुकतेने त्यांनी त्याला रेल्वेत बसून दिल्यानंतर घरी आल्यानंतर त्या वनस्पतीवर तेच प्रयोग पुन्हा करायला सुरुवात केली तर ती वनस्पती ताबडतोब प्रतिसाद देते आहे असं लक्षात आलं. म्हणजे त्या व्यक्तीचं अस्तित्वच वनस्पतींनी प्रतिसाद द्यायला बंद केलेलं, बंद करायला कारण असं झालेलं होतं. ही जी प्रभा आहे व्यक्तीच्या भोवतीची प्रभा, ही प्रभा अशा प्रकारे समजते. कुत्र्याला वास समजतो ना. कुत्र्याच्या करवी गुन्हे शोधून काढण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत देखील त्या व्यक्तीची जी प्रभा आहे त्या प्रभेचे अवशेष नंतर राहिलेले काही काळ राहतात तर ते कुत्रा हुंबू शकतो आणि तशा प्रकारे ज्याच्या ठिकाणी गुणधर्म आहेत अशा हजारो व्यक्तींमधून एका व्यक्तीला शोधू शकतो. आणि शोधलेली जी व्यक्ती असते तर ती कुत्र्याकडून चूक झालेली नसते, तिचा त्या गुन्ह्याशी संबंध असतो. जय जय देव स्वप्रभ, स्वयंप्रकाश, स्वतःच्या प्रभेने युक्त असे जे देव आहात आपण, आपला जय जयकार असो असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या विषयी म्हणतात. ही प्रभा कोणती आहे. ही प्रभा आत्मप्रभा आहे. जशी एक मनाची, बुद्धीची, विकारांची, वासनांची अशी प्रभा व्यक्तीच्या अवतीभोवती घुटमळत असते तसं जर विचाररहित आत्मस्थिती प्राप्त झाली असेल,
जर निर्विषय चैतन्याला मनुष्य प्राप्त झाला असेल तरी देखील एक विशिष्ट प्रभा निर्माण होणं हे सहज स्वाभाविक आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रभा असेल, पण त्याला कोणी प्रभा म्हणणार नाही. काहीतरी एक दूषित प्रभा घेऊन जर जीवन चाललेलं असेल तर त्याला कोणी प्रभा म्हणेल काय? प्रभा त्याला म्हटलं जाईल जी अत्यंत शुद्ध अशा प्रकाशाने युक्त असेल. आणि शुद्ध अशा प्रकाशाने युक्त असणारी प्रभा म्हणजे आत्मचैतन्य युक्त अशीच प्रभा. नाहीतर ते मशीन तेच सांगतं ना, तुम्ही निर्वासन असाल तर तुमचं एक विशिष्ट चित्र येईल. तुमच्या अवतीभोवती असणारी जी प्रभा असेल तर ती विशिष्ट रंगाची असेल. एकाच व्यक्तीची ध्यानाला बसलेला असताना घेतलेलं छायाचित्र आणि एरवी घेतलेलं छायाचित्र याच्यात देखील फरक पडतो असं सिद्ध झालेलं आहे. म्हणून जेव्हा स्वप्रभेनी म्हणजे अगदी पूर्ण ध्यानामध्ये रमलेला असेल तेव्हा जी स्वप्रभा, स्वची प्रभा त्याच्या अवतीभोवती असेल, ती स्वची प्रभा कायम एखाद्या व्यक्तीच्या अवतीभोवती असेल तर ज्ञानेश्वर महाराजांसारखे, स्वरूपानंदांसारखे, स्वामीजींसारखे आपले आप्पासाहेब पंत होते. ते स्वामीजींकडे येत असत. जवळपास सगळ्या देशांमध्ये जगभर ते फिरलेले, अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून काम केलेले असे ते व्यक्ती होते. ते जेव्हा स्वामीजींकडे आले, स्वामीजींना ते असं म्हणाले की रोम मध्ये जे पोप त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर मला ज्या शांतीचा प्रत्यय आला, दलाई लामांना भेटल्यानंतर ज्या शांतीचा मला प्रत्यय आला, ज्या समाधानाचा प्रत्यय आला, ती शांती, ते समाधान आपली भेट झाल्यानंतर मला मिळालं असं ते म्हणाले. त्याच्यानंतर देखील आपल्या काही काही कार्यक्रमांना ते आलेले आहेत. त्यांच्या हस्ते एका पुस्तकाचं, स्वामीजींच्या ग्रंथाचं एका प्रकाशन देखील तेव्हा झालेलं आहे. ही जी शुद्ध प्रभा असते, ही शुद्ध प्रभा अशी मशीन मधून समजली म्हणजे समजली असं होत नाही. मशीन नसेल तरी माणसांना समजते, जनावरांना देखील समजते, अवतीभोवतीच्या विश्वाला समजते, वनस्पतींना समजते. ज्ञानेश्वर महाराज अशा शुद्ध प्रभेचं वर्णन करत आहेत. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ. पुढच्या वेळेला पाहू. एक ओवी देखील एका वेळेला होऊ शकत नाही असं मी पाहतो. जगत अंबुद, जगत हा शब्द समजायला तर काही अवघड नाही. जगत रूपी अंबुद म्हणजे मेघ, ढग, मेघ, ज्यांनी पाणी धारण केलेलं आहे असे म्हणजे मेघ. जगत अंबुद गर्भ नभ, ज्यांनी आपल्या पोटामध्ये हे मेघ धारण केलेले आहेत असं नभ आकाश. जगत रूपी मेघ ज्यांनी आपल्या गर्भामध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये धारण केलेलं आहे असं अवकाश. असे असलेले तुम्ही सद्गुरु म्हणजे तुम्ही नभरूपानी तुमच्या गर्भामध्ये हे जगदरूपी मेघ भरून साठवून असे ठेवलेले आहेत, धारण केलेले आहेत. जगत अंबुद गर्भ नभ, भुवन उद्भव आरंभ स्तंभ, भवध्वंस. भुवन म्हणजे जगत, उद्भव म्हणजे त्याचं निर्माण होणं,
आरंभ स्तंभ, जगत निर्मिती चा मूळ आधार, मूळ स्तंभ, जगत जे भुवनोद्भव, आरंभ, स्तंभ, तसंच भवध्वंस या संसाराचा विनाश होण्याचा देखील आधार हा जो स्तंभ शब्द आहे. मी काय वाचतोय एखाद्या वेळेला तुम्हाला कळतही नसेल, तुम्ही असं विचार करत असाल, नाहीतरी पुढच्या वेळेला बघू म्हटले. पुढच्या वेळेला अधिक जेव्हा सांगतील तेव्हा कळेल काय तो स्तंभ अलीकडे घ्या पलीकडे घ्या. काय करू मी तरी, ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिले म्हणून मला हे सांगायला लागते. भुवनोद्भव, आरंभ, स्तंभ, भवध्वंस. पुढच्या वेळेलाच बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ